मी आता सध्या खंदक नाल्यावर उभा आहे। हा कोपरगाव शहरातून वाहतो, हा तसा टाकळीवरून येतो। हा एक पाण्याचा एक आउटलेट आहे, म्हणजे हे छोटासा ओढा आहे, पण याला अर्ध्या कोपरगावच्या ज्या गटरीचं मलमूत्र केमिकल युक्त किंवा जे जनावरं कापले जातं त्याचं जे रक्ताचं घाण पाणी येतं ते ह्या खंदक नाल्याला ठिकठिकाणी जोडलेलं आहे। संजय नगरमध्ये जोडलेलं असेल, समता बँकेच्या समोर जोडलेलं असेल, त्याच्यानंतर तुमचा गोकुळनगरीमध्ये जोडलेलं असेल, त्याच्यानंतर तुमचं शंकरनगरमध्ये, साई सिटीमध्ये, खडकीमध्ये हे सगळं गटरीचं पाणी ह्या खंदक नाल्याला जोडलेलं आहे। आणि हा खंदक नाला आता आपण बघू शकता, चला माझ्याबरोबर। हा खंदक नाला पवित्र अशा ह्या गोदावरी नदीला जोडलेला आहे आणि हे सगळं काळं निळं पाणी, घाण पाणी आहे। याच्यामध्ये सर्व प्रकारच्या संडाशी, मुताऱ्या, त्याच्यानंतर घाण पाणीचं ड्रेनेजचं पाणी हे सगळं याला सोडलेलं आहे। आपण हे बघू शकता, हे पाणी किती घाण आहे। नगरपालिकेला मी वारंवार विनंतीने आवाहन केलं आहे, पत्रव्यवहार केला आहे का ह्या गटारी पवित्र अशा ह्या दक्षिण गंगा गोदावरीमध्ये सोडू नका। हिला रुद्र गंगा म्हटलेलं आहे। ही दक्षिण भारतातील 2 नंबरची नदी आहे आणि हिच्यामध्ये अंघोळ केल्यानंतर 7 जन्माचं पाप नष्ट होतं अशी आख्यायिका आहे। ह्याच गोदावरीच्या किनाऱ्याला आता 2027ला कुंभमेळा होणार आहे। जर कुंभमेळा होणार आहे, साधू संत अंघोळीला येणार आहेत, तर मग मला सांगा, ह्या गटारीच्या पाण्यामध्ये आपण साधू संतांना अंघोळ घालून त्यांचा अपमान करणार आहोत का, किंवा आपल्या गावाची बदनामी करणार आहोत का? बघा किती फ्लो आहे, हा किती मोठा फ्लो आहे आपण बघू शकता। सातत्याने हे पाणी पवित्र अशा ह्या दक्षिण गंगा गोदावरीला अपवित्र करत आहे। आपण याच्यामध्येच अस्थि विसर्जन करतो, आपण याच्यामध्येच फोटो, देवी देवतांचे पुस्तकं, ग्रंथ विसर्जित करतो आणि आपण ह्याच पाण्यामध्ये आंघोळ करतो। म्हणजे आपण रोगराईला निमंत्रण देतो आणि आपण रोगराई घरामध्ये घेऊन जातो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कोपरगाव शहरातील सगळ्या भागातील गटारी या नदीला सोडलेल्या आहे। तुम्हाला फक्त हा एकच नाला दाखवला, असे हे मोठ्या फुल फेजनी वाहणारे अनेक नाले कोपरगाव शहरामध्ये दक्षिण गंगा गोदावरीला अपवित्र करतात, तिला घाण करतात, तिला प्रदूषित करतात। हा प्रदूषणाचा हक्क यांना दिला कोणी? आपल्याकडून आरोग्य कर घेतला जातो, आपल्याकडून स्वच्छता कर घेतला जातो, मग आपल्या नदीला स्वच्छ का ठेवत नाही? आज आपल्याला ही गटार वाहून नेणारी नदी दिसती, येणाऱ्या पिढीला फक्त गटारच दिसेल। तर हे विदारक चित्र कुठेतरी थांबलं पाहिजे। तुमचा सपोर्ट, तुमची साथ, तुमच्या शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद कायम गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टवर असू द्या। माझी लढाई मोठी आहे, याच्यामध्ये तुमच्या सहभागाची गरज आहे। धन्यवाद। जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय शुक्राचार्य महाराज।